फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेच्या फळ प्रक्रिया विभागानं काजू बोंडापासून सोडा निर्मिती केली आहे। हे उत्पादन बाजारपेठेमध्ये मागणी मिळाल्यास राज्यभरातील लाखो काजू उत्पादकांना फायदा होणार आहे। तर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राच्या प्रक्रिया विभाग हा सातत्यानं कोकणातील विविध फळांवर प्रक्रिया करत असता नवनवीन उत्पादनांची निर्मिती करण्याचं काम करत आहे। आतापर्यंत आंबा, काजू, कोकम, जायफळ, आवळा यासह अनेक फळांवर प्रक्रिया करून विविध उत्पादनं तयार करण्यात आली आहेत। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काजू सोडा हा एक असा बहुमूल्य प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केलेला आहे। तर हा जो काजू सोडा आहे, हा काजू सोडा हा काजू बोंडूपासून बनवला जातो। त्यासाठी काजू बोंडूपासून पहिल्यांदा सिरप तयार केले जाते। आपण जर बघितलं तर हे काजू बोंडू सिरप आहे आणि या काजू बोंडू सिरपपासून हा काजू बोंडू सिरप 40 ml एका 200 ml च्या पेट बॉटलमध्ये घेऊन त्यामध्ये 160 ml कार्बोनेटेड थंड पाणी टाकल्या जाते आणि नंतर ती बॉटल सील केल्या जाते आणि एक स्वादिष्ट असा काजू बोंडू कार्बोनेटेड पेय आपल्याला पिण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली आहे। काजू सोडामध्ये आपले न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जास्त आहे ॲज कम्पेअर टू द अदर जे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत। कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये इसेन्स यूज केले जातात। इथे आपण डिरेक्टली फ्रूट ज्यूसचा सिरप यूज करतो। जो फ्रूट ज्यूसचा सिरप आहे तो विटॅमिन सी व्हॅल्यूड आहे, हाय व्हॅल्यू आहे त्यामध्ये आणि अदर काही अमायनो ॲसिड्ससुद्धा त्यामध्ये ॲडेड आहेत की जेणेकरून आपल्याला त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू लक्षात घेऊन ते आपण तो रेकमेंड केलेला आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं हा काजू बोंडू सिरपपासून जो सोडा तयार केलेला आहे हा हेच लक्षात घेऊन केलेला आहे की जे बाहेरून आपले बिवरेजेस येतात ते बाहेरून येणारे बिवरेजेस आपल्या इथेच कोकणामध्ये तयार व्हावेत आणि आपल्या कोकणवासियांनी आपल्याच प्रोडक्टचा आस्वाद घ्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।